हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज हे बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी प्रिन्सेस फोरटक ब्लाऊजची कटिंग केली होती राजा राणी कोचिंग मेथड ची, तर आता मी त्याच पॅटर्नवरून इथं हे बघा अशा पद्धतीने पॅटर्न ठेवून आणि ड्रॉ केले. कुठे किती घेतले मी तुम्हाला ते दाखवते. क्रॉस पट्टीमध्ये वरच्या साईडने अर्धा इंच आणि साईडने आई हुक पट्टीसाठी अर्धा इंच, तसंच या फ्रंट भागात देखील खालून अर्धा इंच आणि आई हुक पट्टीकडून गळ्याच्या साईडने अर्धा इंच असं वाढवले, कारण आपल्याला ते बाकी जसं आहे तसंच सर्व जॉईन केले, सॉरी ड्रॉ केले, कुठे काही वाढवले. हे बघा अशा पद्धतीने मी सर्व मार्किंग करून घेतली. आता मी कट करून घेते, ब्लाऊज पीसवर कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, जिथं वाढवलंय तिथं तुम्हाला दिसतच असेल क्रॉसपट्टी कशी वाढवली आहे. आणि इकडनं फ्रंटमध्ये गळ्याच्या साईडने अर्धा इंच. तसेच हे बघा, आता मी स्लीव देखील ठेवून घेतली, ड्रॉ करून घेतली. आता हे बघा, स्टिच करायला पॅटर्न घेतले. सरळ असं गळा समोरासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर हे बघा, मार्किंग देखील करून घेतली मी टक्सची. आता ते अशी समोरासमोर ठेवून घेतली. त्यानंतर आता स्टिच करायला घेते. अगोदर आपण अस्तर ब्लाऊज पीसला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. ताई, हे व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला कमेंट करत जा की या अगोदर यानंतरच्या व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल. त्यासाठी आपण हे असेच तुम्हाला जर आवडत असेल तर या मेथडपासून आपण अजून पण प्रकारचे ब्लाऊज घेऊ. हे बघा, आता मी पूर्ण अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेते. सेम त्यांचीच पद्धत आहे, राजा राणी कोचिंग. त्यांच्याच मेथड मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे आणि त्यांच्याच मेथडने आपण इथं फक्त ते हिंदीत शिकवता. तुम्ही त्यांचे क्लास देखील घेऊ शकता, पण ज्यांना अफोर्डेबल नाही आहे ते त्यांच्यासाठी मी म्हणजे तुम्हाला मराठीत सांगेल की कसे काय कुठं काय करायचं आहे ते. तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करत जा. हे बघा, तर एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहे आणि ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग एकदम परफेक्ट येते की तुम्ही जर एकदा स्टिच केलं ना, पुन्हा तुम्हाला हे ब्लाऊज स्टिच करून घालायला आवडेल, कारण त्याची फिनिशिंग आणि फिटिंग एकदम परफेक्ट असते. कुठेही काही म्हणजे कुठे चुनी पडलेली दिसणार नाही, घोळ नाही, काहीच नाही. तर हे बघा, हे असे टक्स घेतले, त्यावर मी अगोदर शिलाई देऊन घेते. हे बघा, शिलाईने काय होतं, आपलं जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित पॅक होतं. त्यासाठी हे बघा, शिलाई देऊन घेते अगोदर, त्यानंतर टक्सला स्टिच करते. बघा अशा पद्धतीने आता आपण टक्सला स्टिच करणार आहोत. जशी मार्किंग केली त्याच पद्धतीने स्टिच करायची आपल्याला, कुठेही कमी जास्त घ्यायचं नाही. हे बघा, व्यवस्थित ठेवून घ्यायचे, खालून देखील चेक करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जशी शिलाई आहे तसंच शिलाई म्हणजे स्टिच करायचं आहे. बघा अशा पद्धतीने त्यानंतर दुसरे देखील टक्स आपल्याला जेवढी आपण मार्जिन घेतली ना तेवढीच आपल्याला शिलाई द्यायची, बाकी कुठेही काही वाढवायचं नाही आहे. हे बघा, त्यानंतर दुसरा टक्स घेतला आहे मी. व्यवस्थित कापड सेट करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आता आर्म होलमधला हा आर्म होलचा टक्स का घेतो कारण आपल्या मोंढ्यामध्ये बघा असे चुन्या पडत्या, घोळ येतो, त्यासाठी हे बघा इतकी छान फिनिशिंग येते ताई या ब्लाऊजची.
तुम्ही एकदा शिवून बघा आणि याला एकच प्रयत्नात जमत नाही, सारखी प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा ते आपल्याला कुठं व्यवस्थित जमतं. हे बघा किती छान पब आलाय, बघू शकता तुम्ही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला कप देखील अटॅच करू शकता, पण मी कप वगैरे नाही अटॅच केले. त्यानंतर आता क्रॉसपट्टी घेतली, सरळवरती सरळ ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं, आणि अर्धा इंचाची टीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. आता परत अस्तरची क्रॉसपट्टी घेते मी इथं, ती देखील ठेवून आपल्याला टीप देऊन घ्यायची व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर वरतून आता आपण दाब टीप देणार आहोत. ते बघा आता फ्रंट असं फोल्ड करायचं आहे. त्यानंतर हे बघा असं सर्व कापड आतमध्ये जाऊ द्यायचं आहे. अशी दोन्ही भाग एकावर एक क्रॉसपट्टीचे ठेवून व्यवस्थित आतमधलं कापड आपलं येणार नाही शिलाई खाली, याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित अर्धा इंचाची ठेवून आपल्याला टीप मारायची आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर एक साईडने आता हे कापड आपल्याला बाहेर काढायचे. याने काय होतं, आपले ब्लाऊजचे धागे वगैरे देखील निघत नाही, कारण आपली शिलाई आतमध्ये जाते. हे बघा अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टी लावून तयार आहे. त्यानंतर मी आता आई हुक पट्टीसाठी अशी पट्टी घेतली. त्यानंतर हे बघा आईसाठी त्यामुळे उलट बाजूने ठेवून घेतली. अर्धा इंचावर टीप देऊन घेते तिला मी अशा पद्धतीने. त्यानंतर हे बघा वरतून असं फोल्ड करायचे, अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित त्यावर आपल्याला आता टीप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आता एक्स्ट्रा कट करून घेते मी. हे बघा किती छान पप आलाय, तुम्ही बघू शकता. घातल्यावर तर एकच नंबर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग दिसते. हे बघा आता हा बॅक पार्ट घेतलाय मी. त्यानंतर आपल्याला आतमधून उलट बाजून ठेवून घ्यायचा आहे तो, आणि संपूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा मी पॅक करून घेतलंय. आता एक्स्ट्राचं कापड देखील कट करून घेतलंय. आता टक्ससाठी शोल्डर हे बघा असं फोल्ड केलंय, कमरच्या साईडने खालून 3 ते 3.5 इंचावर शिलाई देऊन घेते बघा अशा पद्धतीने. त्यानंतर इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची, दोन्ही टक्स चेक करून घ्यायचे आपल्याला. हे बघा कट करून घेऊ आता. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट तयार झाला आहे. आता आपण घालून पट्टी लावण्यासाठी घेऊ. कमरपट्टी लावण्यासाठी पट्टी घेतली मी अशी. हे बघा अशा पद्धतीने ठेवून घेते आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करते बघा अशा पद्धतीने. त्यानंतर वरतून परत आपल्याला दाब टीप द्यायची. हे बघा अशा पद्धतीने सावकाश पद्धतीने दाब टीप देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर हे बघा वरतून मी असं फोल्ड करून घेते. तुम्ही अर्धा इंचाची टीप जरी मारून घेतली ना अगोदर तरी चालेल, पण मी डायरेक्ट अशी फोल्ड करून त्यावर टीप मारते बघा अशा पद्धतीने. व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला टीप मारून घ्यायची कमरपट्टीला.
हे बघा अशा पद्धतीने आता मी कमरपट्टीला टीप मारून घेतली. आता बॅकचा पार्ट आपला तयार झालाय. आता आपण बाही घेऊ जॉईन करायला. सेंटर कट करून घेते मी. हे बघा सरळ अशी मार्किंग करून घेते. त्यानंतर आपल्याला हे पार्ट असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. जे मार्किंग केलं आहे ते वरच्याच साईडने आलं पाहिजे. त्यासाठी आपण हे बघा सरळवरती सरळ असं ठेवून घ्यायचं ते मार्किंग. जेव्हा आपण स्टिच करून पलटी देऊ ना ते मार्किंग आपोआप वरती येईल. म्हणजे जे त्याने काय होईल, आपण मार्किंग कशासाठी करतो की आपली बाहीची म्हणजे उलटसुलट बाही होऊ नये त्यासाठी. कारण मागचा भाग हा मागच्याच भागाला जॉईन झाला पाहिजे आणि पुढचा तो पुढच्याच भागाला जॉईन झाला पाहिजे त्यासाठी. हे बघा आता वरती दाबटीप देते मी. हे बघा बघू शकता तुम्ही आपले जे मार्किंग केलंय ते वरती आलंय. त्यानंतर वरतून परत हे बघा अशी टीप देऊन घेते, दाबटीप परत बाहीला अशा पद्धतीने. हे बघा मार्किंग आपलं वरती आलंय, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर अस्तर आता बाहीला ब्लाऊज पीसला जॉईन करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशाच पद्धतीने मी दुसरी देखील बाहीला अस्तर जॉईन करून घेतलं ना. तर हा बॅक पार्ट घेतलाय. बॅक पार्ट आपल्याला हे बघा असं सरळ ठेवून स्टिच करायचा आहे तो शोल्डर जॉईंटसाठी. लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता सेम दुसऱ्या साईडने देखील मी तसंच केलंय. व्यवस्थित लॉक करून स्टिच करून घेते शोल्डर जॉईंट अर्धा इंचच्या याच्यावर. त्यानंतर हे बघा आपल्याला असं चेक करून बघायचं आहे. आपलं जर कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आहे. पण आपण सगळे माप व्यवस्थित घेतले त्यामुळे आपलं करेक्ट आलं आहे. त्यानंतर आता बाईचं हे बघा असा व्यवस्थित भाग चेक करून घ्यायचा. जो खोलगट भाग आहे तो पुढच्याच साईडने आला पाहिजे. हे बघा. त्यानंतर आपण असं अर्धा इंचाची शिलाई देऊन घेणार आहे. बाही जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा आपली बाहीची शिलाई देखील एकदम करेक्ट आली आहे. कमी जास्त देखील झालेलं नाही. आता डबल शिलाई देऊन घेऊ त्यावर आपण. व्यवस्थित सेट करून आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बाही जॉईंट करून घेतली मी. आता त्यावर परत एकदा डबल टिप देऊन घेईल. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण फिटिंगच्या शिलाईसाठी असं ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. आपण हे बघा
दरवेळेस आपण दुसऱ्या ब्लाउजांमध्ये कशी देतो, पण यामध्ये आपण हे बघा अशा पद्धतीने देणार आहे. कारण आपण जेवढी मार्जिन घेतली ना तेवढीच इथं मार्क करायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपली आता 2 इंच मार्जिन घेतली होती. बघा मी आता 2-2 इंचावर अशी व्यवस्थित ड्रॉ करून घेते. हे बघा अशा पद्धतीने बाहीला देखील 2च इंचाची शिलाई मार्जिन घेतली होती, त्यामुळे इथे देखील असं 2-2 इंचावर आपण अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घ्यायला असेल ना तेवढेच याच्यावर तुम्ही 1.5 इंच घेतली असेल तर 1.5 इंच मार्क करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आता पूर्ण मार्किंग करून घेतली. आता यावर आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची. आपली फिटिंगची शिलाई देखील बघा एकदम सरळ येते, कुठे अशी तिरपी वगैरे झालेली नाही. कारण आपण जे पॅटर्न काढतो ना तेच एकदम माप व्यवस्थित घेऊन काढतो, त्यामुळे आपली फिटिंगची शिलाई देखील व्यवस्थित येते. पूर्ण ब्लाऊजच एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित शिवून तयार होतं आपलं. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि शिलाई देऊन घ्यायची. लॉक करून घ्यायचे. परत एकदा त्यावर अर्धा ते पाऊण इंचाच्या अंतरावर परत एक टीप द्यायची आपल्याला. हे अशा पद्धतीने हे बघा इकडनं असं फोल्ड करायचे, थोडंसं पाऊण इंच असं दाबून आतमध्ये आणि त्याला असं वरतून टीप देऊन घ्यायची. तुमच्याकडे इंटरलॉकची मशीन नसेल, ब्लाऊजचे जर खूप धागे निघत असेल तर ही बघा अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता. हे बघा एकदम छान फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजची. आपल्या ब्लाऊजचे धागे देखील कोणाला ब्लाऊजचे धागे टोचता वगैरे बघा तर त्यासाठी खूप छान ट्रिक्स ही. जास्त नाही फोल्ड करायचं, पाऊण इंच फोल्ड करायचं. हे बघा आता याच पद्धतीने मी दुसऱ्या देखील भाग जॉईन करून घेते. हे बघा आपला ब्लाऊज सेम त्याच पद्धतीने फिटिंग वगैरे करून घेतली. आता पायपिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा पायपिंग करून घेतली मी. आता हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक. किती छान ब्लाऊज आपला शिवून तयार झाला आहे बघू शकता. हे बघा गळा देखील एकदम खूप छान सुंदर आला आहे. पफ देखील ब्लाऊजला खूप छान पडलं आहे. हा बॅक साईडचं आहे. हे बघा बॅक साईडला देखील आपल्या गळ्याचा आकार बघू शकता तुम्ही. ताईंनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.